Good morning students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the practice set 4.2. First question is construct a tangent to a circle with center P and the radius 3.2 cm at any point M on it. Very easy construction. खूप सोपं आहे बघा. Suppose this is a center which is name is P. Center P is given and the radius of the circle is 3.2 cm. Take the distance 3.2 cm in compass. Okay, now this is the 3.2 centimeter distance. Draw a circle considering point P as the center of the circle. Okay. 3.2 centimeter radius असणारं सर्कल आपण काढलं. नंतर या सर्कल वरती पॉइंट M कुठे पण असेल, कोणत्याही ठिकाणी आपण आपल्या अंदाजानुसार इथे घेऊया. हा समजा M असेल आणि ह्या M मधून जाणारी एक टँजंट आपल्याला या सर्कलला काढायची. आता सर्कलवर जर पॉइंट दिला असेल तर एकच टँजंट काढता येते. ओके, त्याचं कन्स्ट्रक्शन करूया. त्यासाठी काय करायचं, सेंटर आणि हा M पॉइंट एकमेकाला कनेक्ट करायचा. या पद्धतीने कनेक्ट केला. थोडंसं हा रे थोडा मोठा असू द्या. ओके, हे कनेक्ट केलं. नंतर इथून इथपर्यंत ही रेडियस आहे, हिचं डिस्टन्स आहे 3.2 सेंटीमीटर. P जो इथे दिसतोय त्याच्याऐवजी आपण थोडासा जागा बदलून घेऊ, इथे P घेऊ. ओके, आता M मधून आपल्याला काय करायचं, टँजंट काढायची. त्यासाठी काय करणार, ह्या कंपासमध्ये अंदाजे डिस्टन्स घ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल तेवढं. ओके, मी एवढं घेतोय. लोखंडी टोक M वरती ठेवा, इकडे एक आर्क करा आणि इकडे एक आर्क करा. ओके, नंतर या दोन आर्क मधलं किंवा दोन इंटरसेक्शन पॉइंट मधलं जे डिस्टन्स असेल ते एवढं येतं. अंदाजे निम्म एवढं येईल, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्या. इकडे एक आर्क करा, या बाजूला एक आर्क करा. आता हे डिस्टन्स बदलायचं नाही. या इंटरसेक्शन पॉइंट वरती ठेवा, याला एक छेदणारी आर्क काढा आणि याला छेदणारी दुसरी आर्क काढा. दोन्ही इंटरसेक्शन पॉइंट एकमेकाला कनेक्ट करा. या पद्धतीने समजा या रेषेला आपण L नाव दिलं तर रेषा L ही या सर्कलची टँजंट झाली. आणि हा टचिंग पॉइंट जो असेल तो कोणता असणार आहे, आपला M असणार आहे. हा M खूप दूर झाला तो जरा थोडं जवळ केला तरी चालेल या ठिकाणी. तर अशा पद्धतीने पॉइंट M मधून सर्कलला आपण फक्त एकच टँजंट काढू शकतो ज्यावेळेस पॉइंट M हा सर्कलवरती असेल तेव्हा. Okay, now see the next example. Draw a circle of radius 3.6 cm. Draw a tangent to the circle at any point on it without using center. मग रेडियस किती आहे, 3.6 cm. ती घेऊया आपण, मोजून घ्या. कंपासमध्ये डिस्टन्स घेतलं 3.6 cm. ओके, अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये सेंटर आपल्याला माहित होतं, सेंटर आपण फिक्स केलं होतं. इथं सेंटरच माहीत नाही आपल्याला. हे करताना सेंटरचा वापर करायचा नाही. आता मलाही सापडणार आहे सेंटर कुठे येते. ओके, आता काय करायचं, कुठल्या तरी एका पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायचे. मग समजा मी इथे एक पॉईंट घेतोय, नाव त्यांनी दिलेलं नाही आहे. मग आपण समजा इथे A घेतला किंवा इथे घेतो मी, हा इथे A पॉईंट घेतला. ओके, याच्यातून मला टँजंट काढायची. मग आणखी काय करायचं, आणखी एक पॉईंट अंदाजे इथे घेऊन टाकायचा, आणखी एक इथे घेऊन टाकायचा. कुठेही घ्या, काही प्रॉब्लेम. 3 ठिकाणी 3 घ्या फक्त. तिन्ही एकमेकाला कनेक्ट करा. ओके, कुठेही मेजरमेंट नाही, फक्त सर्कल आपण मोजून काढले 3.6 सेंटीमीटरचं. सेंटर आपल्याला माहीत नाही आहे. A पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायची आणि हे दोन आणखी वेगळे पॉईंट घेतले. आता या ठिकाणी काय करायचं की हा जो C अँगल आहे त्याच्याशी जो या ठिकाणी हा याचं जे काही मेजरमेंट असेल त्याच्याशी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल आपल्याला इथे काढायचा आहे. याच्याशी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल इथे काढायचा आहे. मग काय करणार, कंपासमध्ये
ठराविक तुम्हाला वाटेल तेवढं डिस्टन्स घ्या, लोखंडी टोक सी वरती ठेवा आणि एक अशी आर्क काढून घ्या. अंदाजे अंतर घेतलं, सी वर ठेवलं, आर्क काढली. आता हे डिस्टन्स बदलायचं नाही. लोखंडी टोक ए वरती ठेवा आणि इथे अशी एक आर्क काढून घ्या. ओके, झालं. आता हा इंटरसेक्शन पॉईंट आणि हा आणि हा दोघांमधलं सरळ डिस्टन्स घ्या. ओके, सरळ डिस्टन्स घेतलं. नंतर लोखंडी टोक या इंटरसेक्शन पॉईंटवरती ठेवा आणि अगोदर काढलेल्या आर्कला इंटरसेक्ट करणारी दुसरी आर्क काढा. हा इंटरसेक्शन पॉईंट आणि हा ए जोडा फक्त. या पद्धतीने. ओके, हिला समजा आपण एल नाव दिलं तर ही काय झाली आहे, या सर्कलची टँजंट झाली. पण आपण सर्कलच्या सेंटरचा वापर केला नाही. हा टँजंट काढण्याचा दुसरा प्रकार आहे की अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पहिलं आणि दुसरं उदाहरण एकदम सारखं आहे. ओके, मग त्याच्यात आपण सेंटर वापरला होता, इथं सेंटर वापरला नाही. Okay, now see the next example. Draw a circle of radius 3.3 centimeter. Draw a chord PQ. Suppose A is the center of circle. Okay, now the radius is 3.3 centimeter. Take this distance in compass. .3 centimeter. Okay. Now consider A as the center and draw a circle. Okay, this is the circle having radius 3.3 centimeter. Draw a chord PQ of length 6.6 centimeter. एक chord काढायची, एक जीवा काढायची, बरोबर आहे. ती किती असणार आहे, 6.6 सेंटीमीटर. आता ही chord काढताना एक गोष्ट लक्षात येते, रेडियस जर 3.3 असेल तर डायमीटर किती असेल, 6.6. म्हणजे काय फरक, फक्त करा, फक्त एक डायमीटर काढा, आपोआप ती कॉर्ड होणार आहे. मग समजा ती डायमीटर आपण अशी काढली, नाव तिचं PQ. रेडियस आहे 3.3 सेंटीमीटर आणि डायमीटर जी आहे ती डबल असेल 6.6 सेंटीमीटर. म्हणजे PQ ह्या कॉर्डची लेंथ सुद्धा 6.6 सेंटीमीटर. ओके, आता राईट युअर आन्सर. ओके, ड्रॉ टँजंट्स टू द सर्कल ॲट पॉईंट P आणि Q मधून टँजंट काढायचं आहे. P आणि Q मधून टँजंट काढायचं आहे. थोडंसं P खाली घेऊ आपण इथे आणि हा Q सुद्धा थोडासा खाली घेऊया. ओके, Q इथे घेतलं. ओके, आता हा P पॉईंट सर्कलवर आहे. जो पहिला क्वेश्चन पाहिला सेम टाईपचा क्वेश्चन आहे. आपण काय करणार, ही जी रेडियस आहे ती अंदाजे पुढे फक्त वाढवा. जशी इकडे वाढवली तशी ही पण वाढवावं लागेल, कारण Q पण सर्कलवरतीच आहे. ओके, या पद्धतीने. नंतर काय करणार, कंपासमध्ये योग्य वाटेल तेवढं डिस्टन्स घ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल तेवढं. P वरती ठेवा, इकडे एक आर्क करून घ्या, इकडे एक आर्क करा. झालं. तेच काम इकडे पण करावं लागेल. Q वर ठेवा, इकडे एक आर्क करा आणि इकडे एक आर्क करा. झालं. नंतर ह्या दोन आर्क मधलं डिस्टन्स एवढं आहे, अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त घेतलं. इकडे एक आर्क केली, इकडे एक आर्क केली, अंतर बदलायचं नाही. इथे ठेवा, इकडे एक आर्क करा आणि याला इंटरसेक्ट करणारे आर्क करा. परत तिकडे पण तेच केले आपण सारखंच. मग पुन्हा या इंटरसेक्शन पॉईंटवर ठेवा, इकडे एक आर्क करून घ्या, इकडे एक आर्क करा. डिस्टन्स बदलायचं नाही. इथे ठेवून याला इंटरसेक्ट करणारी आर्क केली आणि इथे ठेवून याला इंटरसेक्ट करणारी आर्क केली. इंटरसेक्शन पॉईंट फक्त जोडा. ही पहिली टँजंट झाली जी आपण या अक्षराने दाखवू शकतो. नंतर ही दुसरी होईल, दोन्ही इंटरसेक्शन पॉईंट जोडल्यानंतर. या पद्धतीने ही झाली दुसरी टँजंट. तिचं नाव समजा यम असेल. काय दिसतंय आपल्याला आता या ठिकाणी, रेडियस आणि टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतात.
ही पण इथे परपेंडिक्युलर असते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की या ठिकाणी हे परपेंडिक्युलर आहे, हे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ह्या दोन्ही लाईन्स काय होणार आहेत, पॅरलल आहे. असा एक प्रश्न होता कन्स्ट्रक्शनचा मागच्या 4.1 मध्ये. मला वाटतं त्याचा नंबर जो आहे त्या प्रश्नाचा नाही, चॅप्टर 3 मध्ये होता. सेम असाच होता. आपण ज्याच्यामध्ये 2 पॅरलल टँजंटमधलं डिस्टन्स काढलं होतं. मला वाटतं 4.5 रेडियस होती आणि 9 त्याचं डिस्टन्स आलं होतं. तो हा क्वेश्चन आहे, म्हणून आपण त्यावेळेस ड्रॉप केला होता. इथे फक्त रेडियस 3.3 आहे, तिथे 4.5 होती. मग इथे काय दिसतंय आपल्याला, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट्स. त्या टँजंट्स काय दिसतात, सरळ सरळ पॅरलल. टँजंट्स आर पॅरलल टू इच अदर. किंवा हेच लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार, लाईन यल पॅरलल लाईन यम. लाईन यल आणि यम ह्या एकमेकाला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड MN. ओके, याचं सेंटर काहीतरी आपण मानूया आपल्या सोयीनुसार. जनरली ABCD मानतात म्हणून आपण A घेतोय. तुम्ही PQR काहीही घेऊ शकता, काय अडचण नाही. रेडियस किती आहे त्याची, 3.4 सेंटीमीटर. ओके, लेट A इज द सेंटर. नाउ रेडियस इज 3.4 सेंटीमीटर. हे डिस्टन्स घ्या कंपासमध्ये. ओके, 3.4 सेंटीमीटर. व्यवस्थित मोजून घ्या, कमी जास्त करू नका. ओके, ए वरती लोखंडी टोक ठेवा आणि एक सर्कल काढून घ्या या पद्धतीने. झालं. नंतर जी कॉर्ड दिली आहे ती MN 5.7 आहे. तेवढं आता मागच्या वेळेस काय होतं, रेडियस 3.3 होती आणि कॉर्ड 6.6 होती, म्हणजे एक्झॅक्टली डबल होती, म्हणजे डायमीटर होती. इथे तसं नाही आहे. इथे लेंथ याच्या डबल नाही आहे. 3.4च्या डबल 6.8 व्हायला पाहिजे होतं, ती नाही आहे. मग यावेळेस काय करायचं, मोजून घ्यायचं हे डिस्टन्स 5.7. 5.7 मोजून घेतलं. मग काय करायचं, आपल्याला जिथे योग्य वाटेल तिथे यम घेऊन टाकायचा. समजा हा पॉईंट आपण यम घेतला, अंदाजे कुठेही घेऊ शकता तुम्ही, इकडे इकडे कुठेही घ्या. नंतर लोखंडी टोक यम वरती ठेवायचं आणि या कंपासमध्ये आपण डिस्टन्स घेतले 5.7 सेंटीमीटर. इथे ठेवा आणि इथे फक्त एक इंटरसेक्ट करणारी आर्क काढून घ्या. झालं. हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो बरोबर नक्की करून घ्या आणि तो आपला असणार आहे यन. कुठेही घ्या तुम्ही, कुठेही घेतलं तर हे करता येईल, किंवा यम खाली सरकल तर ही इकडे सरकेल, त्याच्याने काही फरक पडत नाही. मग आपण MN जोडून देऊ. ओके, म्हणजे ही कॉर्ड जी आहे आपली ती तयार झाली 5.7 सेंटीमीटरची. ओके, मग रेडियस फक्त 3.4 आहे, कुठेतरी दाखवली पाहिजे म्हणून कुठेतरी इकडे कनेक्ट करून देऊ. फक्त काही संबंध नाही, फक्त दाखवण्यासाठी की रेडियस 3.4 आहे म्हणून जोडलं, बाकी काही घेणं नाही आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे की या यम मधून टँजंट काढायची आहे. 1 नंबरच्या एक्झाम्पलला आपण काय केलं होतं, हा जो सर्कलवरचा पॉईंट होता तो सेंटर बरोबर कनेक्ट केला होता आणि ती लाईन पुढे वाढवली होती. मग आपण A बरोबर कनेक्ट, ही नाही पुढे वाढवायची, लक्षात ठेवा. मागच्या एक्झाम्पलमध्ये डायमीटर होता म्हणून ती सरळ वाढवली होती, कारण डायमीटर सेंटरमधून जाते म्हणून. इथे तसं नाही होणार. रूल काय की तो पॉईंट सेंटर बरोबर जोडा आणि ते वाढवा. मग आता A बरोबर जोडूया आणि इकडे वाढवूया. या पद्धतीने परत हा N पॉईंट सुद्धा A बरोबर जोडा आणि इकडे वाढवा. हा नाही वाढवायचा, हे वाढवलं की चुकलं. या पद्धतीने. ओके, आता आपल्याला काय करायची, टँजंट काढायची. मग पुन्हा पहिले एक्झाम्पल आठवा. कंपासमध्ये अंदाजे डिस्टन्स घ्या, लोखंडी टोक यम वरती ठेवा, इकडे एक आर्क करून घ्या, इकडे एक करून घ्या. तेच इकडे वापरायचे म्हणून N वरती ठेवा, इकडे एक, इथे एक आर्क करा आणि इकडे एक आर्क करा. झालं. नंतर ह्या 2 इंटरसेक्शन पॉईंट मधलं अंतर एवढं आहे, अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त एवढं होतं. इकडे एक आर्क करा, इकडे एक आर्क करा, अंतर बदलायचं नाही. इथे ठेवा, याला छेदणारी आर्क काढा. तीच क्रिया इकडे पण करायची आहे. हे डिस्टन्स सारखं ठेवलंय म्हणून हे न बदलता काय केलं, लोखंडी टोक याच्यावर ठेवलं,
इथे एक आर्क काढून घेतली आणि इकडे एक करून घेतली. आता बदलायचं नाही, याच्यावर ठेवा, याला इंटरसेक्ट करणारे आर्क काढा आणि याला इंटरसेक्ट करणारे आर्क काढा. बस हे दोन्ही पॉईंट जोडून घ्या. थोडंसं पुढे वाढवा. समजा ही एल नावाची टँजंट आहे इकडे, इथे आपण परत हे दोन इंटरसेक्शन पॉईंट जोडणार. दुसरं नाव देता येईल आपल्याला, कारण एल आणि एम आणि एन इथे आहे. ठीक आहे, इथे एल चालला असता, इथे टी घ्या याला नाव. आता ही सुद्धा थोडीशी पुढे वाढवा. आता एक लक्षात येतं आपल्याला की दोन्ही टँजेंट, आता इथे हे जे एक्स्ट्रा दाखवलंय, नको वाटत असेल तर इथे दाखवू नका, काही अडचण नाही. डायरेक्ट आपण इथे पण याला म्हणू शकतो 3.4 सेंटीमीटर, काही अडचण नाही, एक्स्ट्रा हे करायची गरज नाही. आता दोन्ही टँजेंट एकमेकाला इथे इंटरसेक्ट करताय बघा. इथे समजा आपण एखादा ओ पॉईंट घेतला तर इथे एक क्वाड्रिलॅटरल तयार झाला आहे, AMON. कसा दिसतोय? या लगतच्या दोन बाजू सारख्या आणि ह्या दोन लगतच्या सारख्या अशी जी फिगर असते तिला आपण काईट म्हणतो. तिला काय म्हणतो आपण? काईट. कधी कधी हा प्रश्न विचारतात की जे फिगर तयार झाली आहे दोन एकमेकाला इंटरसेक्ट केल्यानंतर त्याला काय म्हणतात, तर हा क्वाड्रिलॅटरल काय असणार आहे? काईट. मग क्वाड्रिलॅटरल AMON इज अ काईट. पतंग, चौकोनाचा हा एक प्रकार आहे पतंग, तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. Okay, now see the next example. Draw a circle with center P and radius 3.4 cm. Take point Q at a distance 5.5 cm from the center. Construct tangents to the circle from the point Q. Okay, center काय आपला? P. P is the center and radius 3.4. क्या कंपास मध्ये घ्या. सर्कल काढून घ्या. ओके, रेडियस आहे 3.4. नंतर हा क्यू पॉईंट सेंटरपासून 5.5 सेंटीमीटर वरती आहे. मग काय करा, क्यू पासून एक अंदाजे रे काढा. असा एक अंदाजे रे काढला. आता मला 5.5 सेंटीमीटर वरती तो क्यू पॉईंट घ्यायचा आहे. मग काय करायचं, पी पॉईंट वरती पट्टी ठेवायची आणि तो मोजून घ्यायचा. पी वरती पट्टी ठेवली आणि तो पॉइंट मी मोजून घेतला. तो इथे आला क्यू जो आहे. पूर्ण हे डिस्टन्स किती आहे आपल्याकडे? 5.5 सेंटीमीटर. ओके, आणि रेडियस किती आहे? 3.4 सेंटीमीटर. इथून इथपर्यंत 5.5 आणि फक्त रेडियस 3.4. आता एक लक्षात ठेवा, हा क्यू पॉइंट सर्कलच्या बाहेर आहे. क्यू पॉइंट सर्कलच्या बाहेर. अशा वेळेस आपण दोन टँजेंट काढू शकतो. याला किती टँजेंट काढता येतील? दोन. कशा काढायचे ते बघा. आता ही जी सेगमेंट पी क्यू आहे त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. म्हणजे काय करणार, पूर्ण पी क्यूचं डिस्टन्स एवढं आहे, अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त एवढं येतं. इकडे एक आर्क करा, इकडे एक आर्क करा. डिस्टन्स बदलायचं नाही. याला छेदणारी आर्क काढा आणि याला छेदणारी आर्क काढा. थोडंसं हे ज्या आर्क मोठ्या झाल्या आहेत थोड्याशा कमी करून टाका. ओके, आता इंटरसेक्शन पॉईंट याची जोडा. ओके, आता या ठिकाणी ही जी लाईन आपण काढली आहे ही या पी क्यू सेगमेंटची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. मी इथे समजा मी आर पॉईंट घेतला तर आर हा पी क्यूचा मिड पॉईंट झाला. मग आरला सेंटर मानायचं, क्यू आर इतकं डिस्टन्स घ्यायचं किंवा पी आर इतकं घ्यायचं आणि दुसरं एक सर्कल काढायचं. आरला सेंटर मानायचं, पी आर इतकं घ्या किंवा पी क्यू इतकं घ्या, दोन्ही सारखेच अंतर आहेत आणि एक सर्कल काढा.
आता हे दुसरं जे सर्कल काढलं, हे सर्कल पहिल्या सर्कलला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल, बरोबर आहे, दुसरं सर्कल पहिल्या सर्कलला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल त्या पॉईंटला नाव द्या ए अँड बी. हे दोन पॉईंट क्यू बरोबर जोडा. दोन पॉईंट काय करा, क्यू बरोबर जोडा. या पद्धतीने. तसाच हा बी सुद्धा क्यू बरोबर जोडा या पद्धतीने. मग इथे दोन टँजंट तयार झाल्या, क्यू बी आणि ही क्यू ए. मग क्यू ए पर्यंत जो सेगमेंट आहे त्याला आपण टँजंट सेगमेंट म्हणतो, क्यू बीला पण टँजंट सेगमेंट म्हणतो. आणि एकाच पॉईंटमधून, सर्कलच्या बाहेर असणाऱ्या एकाच पॉईंटमधून जर दोन टँजंट सर्कल काढलेले असतील तर हे टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे दोघांचीही लेंथ सारखी असते. कधी कधी एक्झाम्पलमध्ये विचारतात की ही लेंथ मोजा आणि लिहा. मोजू आपण पट्टीच्या साहाय्याने किती येते. ए क्यू याली 4.4. लेंथ ए क्यू इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर आणि तीच क्यू बी पण असेल. लेंथ क्यू बी इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर. दोन्ही मोजून पहा, सारखं येणार आहे. आता यातला जो 7वा प्रश्न आहे तो सेम याच्यासारखाच आहे. याच पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. जर तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. एकदम सोपी गोष्ट आहे, लाईक करणं खूप सोपी आहे, पण त्याच्याने एक प्रेरणा मिळते आणि आणखी जास्त व्हिडिओ चांगले करायला आणखी उत्साह येतो. तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअर लाईक करा.